नमस्कार. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यात एका खूपच वेगळ्या आणि गहन धार्मिक विचाराबद्दल सांगितलं आहे. खरं सांगायचं तर हे वाचताना मला खूप आश्चर्य वाटलं. हो, नक्कीच. आपण देव, सृष्टी आणि काळ यांच्याबद्दल जे काही गृहीत धरतो, त्याला हे लिखाण पूर्णपणे आव्हान देतं. आणि यातला जो मूळ विचार आहे तोच एका मोठ्या विरोधाभासावर आधारित आहे, नाही का? अगदी. ही एक प्रकारची दैवी रहस्य कथाच आहे, असं म्हणूया. विचार करा, एक सर्वशक्तिमान निर्माता, ज्याने सगळं काही निर्माण केलं, हो. त्याला स्वतःच्याच निर्मितीचा वारसा मिळवण्याची गरज का भासावी? हे असं झालं की स्वतःच्याच घरात राहण्यासाठी स्वतःलाच ते घर विकत घ्यावं लागावं. बरोबर. हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतं. मग यामागचं कारण काय असेल? ही गरज का निर्माण झाली? चला, तर मग याच दैवी गोडाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करूया. हो. यातील प्रत्येक पैलू नीट समजून घेऊया, कारण यात खरंच खूप खोलवरचे विचार दडलेले आहेत. तर या कथेची सुरुवातच एका धक्कादायक निर्णयाने होते. ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार देव त्रिमूर्ती स्वरूपात आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हो. या स्रोतांनुसार यातील पुत्र मानल्या जाणाऱ्या द्वितीय व्यक्तीने म्हणजे देवानेच स्वतःहून आपल्याच निर्मितीवरचा, म्हणजे स्थळ काळावरचा मालकी हक्क सोडून दिला. हा. हे ऐकूनच मनात पहिला प्रश्न येतो की असं का? कशासाठी? आणि हाच या संपूर्ण योजनेचा पाया आहे. या लिखाणात असं स्पष्ट म्हटलंय की हा निर्णय काही अचानक घेतलेला नव्हता, अच्छा. तर सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ठरवलेला होता. आणि यामागे एक खूप मोठं ध्येय होतं. काय होतं ते ध्येय? सृष्टीतून पापाची शक्यता कायमची काढून टाकणं. आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी एका विशिष्ट कायदेशीर आणि नैतिक प्रक्रियेची गरज होती. म्हणजे हे काहीतरी प्रतिक्रियात्मक नव्हतं की जसं काहीतरी चूक झाली आणि आता ती दुरुस्त करायची, असं नाही. नाही, अजिबात नाही. ही एक पूर्वनियोजित रणनीती होती. अच्छा. या स्रोतानुसार योजना अशी होती की द्वितीय व्यक्तीने स्वतः एक निर्मित जीव बनायचं, हां. म्हणजे सृष्टीचाच एक भाग बनायचा. हं. आणि त्या भूमिकेतून प्रथम व्यक्तीकडून म्हणजे पित्याकडून स्थळ काळाचा वारसा कायदेशीररित्या परत मिळवायचा. हक्क सोडून देणे आणि तो परत मिळवणे, ही या संपूर्ण प्रक्रियेची एक चौकट होती. पण थांबा, यात अजून एक मुद्दा आहे जो मला खूपच विलक्षण वाटला. या स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की देव स्वतःला या स्थळकाळात लपून ठेवतो, म्हणजे निर्माता त्याच्याच निर्मितीत आहे पण अदृश्य आहे. यामागे काय तर काय? याचं कारण थेट पापाच्या संकल्पनेशी जोडलेलं आहे. बघा, या विचारानुसार देव पूर्णपणे पवित्र आणि निष्पाप आहे. बरोबर. पण त्याने सृष्टीमध्ये काही काळासाठी पाप करण्याची शक्यता किंवा म्हणूया स्वतंत्र इच्छा ठेवली. हो. या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की पापाने दूषित झालेला कोणताही जीव जर थेट देवाच्या तेजासमोर आला तर तो नष्ट होईल. अच्छा. म्हणजे हे सृष्टीच्या संरक्षणासाठी होतं. जसं सूर्यप्रकाश जीवनासाठी आवश्यक आहे, पण त्याच्या खूप जवळ गेल्यास आपण जळून जाऊ, तसंच कैसा? अगदी तसंच. देवाचं लपून राहणं हे त्याच्या निर्मितीवरचं प्रेम आणि तिची काळजी दर्शवतं. तो राज्य करतो पण पडद्याआडून. तो सर्वत्र आहे पण तो स्वतःला थेट प्रकट करत नाही. जेणेकरून स्वतंत्र इच्छा असलेल्या जीवांना त्यांची निवड करण्याची संधी मिळावी. अगदी. ठीक आहे. म्हणजे देवाने स्वतःला लपून ठेवलं. पण मग राज्यकारभार कसा चालणार? जर राजाच दिसत नसेल तर? बरोबर. आणि इथेच देवाच्या नावाची संकल्पना येते, जी या स्रोतांमध्ये मांडली आहे. हो, आणि ती खूपच विलक्षण आहे. हो ना. देव थेट सिंहासनावर बसून राज्य करत नाही. त्याऐवजी तो त्या सिंहासनावर आपलं नाव स्थापित करतो. आणि हे नाव म्हणजे फक्त एक ओळख नाही. अजिबात नाही. ते देवाच्या संपूर्ण अधिकाराचं, त्याच्या सामर्थ्याचं आणि चारित्र्याचं प्रतीक आहे. जसं एखाद्या देशाचा ध्वज त्या देशाच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक असतो, तसंच हे नाव आहे. म्हणजे देवाचे नाव वारसा हक्काने मिळवणे याचा अर्थ फक्त एक पदवी मिळवणे नाही, तर त्यामागे असलेला संपूर्ण अधिकार मिळवणे आहे. स्थळ काळाची मालकी, त्यावर राज्य करण्याचा हक्क आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायनिवाडा करण्याचा अधिकार. अगदी अचूक. जो कोणी हे नाव धारण करतो तोच सृष्टीचा अधिकृत शासक बनतो. ही अधिकाराची अंतिम हस्तांतरण प्रक्रिया आहे. तर मग खरा प्रश्न हा आहे की हा सर्वोच्च अधिकार मिळवण्यासाठी पात्र कोण आहे? आणि इथेच या योजनेची खरी गुंतागुंत समोर येते. कारण साहजिक वाटतं की सृष्टीतील कोणीही यासाठी पात्र असू शकतं,
पण तसं नाहीये की नाही? हो, या स्रोतांमध्ये एक अट अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. कोणती? देवाचे नाव वारसा हक्काने मिळवण्यासाठी केवळ असाच कोणी पात्र आहे जो पूर्णपणे निष्पाप आहे, ज्याच्यात पापाचा लवलेशही नाही. पण इथे एक तार्किक अडचण नाही का वाटत? जर वारसा मिळवण्यासाठी निष्पाप असणं गरजेचं आहे आणि सृष्टीतला कुठलाही जीव, मग तो देवदूत असो वा मानव, पूर्णपणे निष्पाप नाहीये, हो, तर मग ही योजना तर सुरुवातीलाच अयशस्वी ठरायला हवी होती. हे एक न सुटणारं कोडं वाटतंय. आणि तुम्ही या कोड्याच्या अगदी अचूक बिंदूपर्यंत पोचला आहात. हेच या ईश्वरशास्त्रीय तर्काचं सौंदर्य आहे. कसं काय? या कोड्याचं उत्तर त्याच्या प्रश्नातच दडलेलं आहे. जर अट अशी आहे की वारसदार निर्मित जीव असला पाहिजे आणि तो पूर्णपणे निष्पाप असला पाहिजे आणि या दोन्ही अटी एकाच वेळी पूर्ण करणारा कोणी अस्तित्वात नाही. तर मग याचा एकच अर्थ निघतो. काय? ज्याच्यात या दोन्ही गोष्टी नाहीत, त्याला त्या दोन्ही गोष्टी स्वतःमध्ये आणाव्या लागतील. म्हणजे जो निष्पाप आहे, म्हणजे देव, त्याला एक निर्मित जीव बनावा लागेल. अगदी बरोबर. हीच ती गुरुकिल्ली आहे. या तार्किक गरजेतूनच द्वितीय व्यक्तीच्या म्हणजेच देवाच्या पुत्राच्या मानव बनण्याची योजना जन्माला येते. वारसा हक्काची भूमिका पूर्ण करण्यासाठी देवाला स्वतः एक निर्मित जीव बनून या प्रक्रियेतून जावं लागलं. दुसरा कोणताही मार्ग नव्हता. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. म्हणजे निर्माता स्वतःच्याच नियमांच्या चौकटीत येतो आणि स्वतःच्याच मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी एक स्पर्धक बनतो. हो. आपण तर देवाकडे नियमांच्या पलीकडे असलेली शक्ती म्हणून पाहतो, पण हे स्रोत त्या प्रतिमेला पूर्णपणे आव्हान देतात. तर मग हा प्रवास कसा घडला? याचा संबंध आदाम आणि वधस्तंभाशी जोडलेला आहे. हो, या स्रोतांमध्ये असं मांडलं आहे की द्वितीय व्यक्तीने आदाम बनून पृथ्वीवर येण्याची योजना आखली. हे महत्वाचं आहे कारण आदाम हा पहिला निर्मित मानव होता. अच्छा, वारसा जर मानवाला मिळणार होता तर वारसदार मानवच असायला हवा होता. अगदी. त्याने आदामाचे शापित शरीर म्हणजे पापाच्या परिणामांना सामोरं जाणारं मानवी शरीर धारण केलं. म्हणजे त्याने कोणतीही विशेष सवलत घेतली नाही, तो थेट व्यवस्थेच्या सर्वात खालच्या पातळीवर आला. बरोबर. आणि इथे हे समजून घेणं महत्वाचं आहे की ही योजना देवदूतांच्या पतनानंतर किंवा आदामाच्या पापानंतर प्रतिक्रिया म्हणून तयार झाली नाही. हे आधीच ठरलेलं होतं. हो, या स्रोतानुसार हे सर्व आधीच ठरलेलं होतं. ही एक वेळेनुसार ठरवलेली योजना होती जी योग्य वेळी अंमलात आणली गेली. आणि या प्रवासात स्वतःला नम्र करणे, एक सामान्य मानव बनणे, हे सगळं समाविष्ट होतं. हो, स्वतःची दैवी शक्ती आणि अधिकार बाजूला ठेवून एक मर्यादित मानव बनणे आणि पित्याच्या आज्ञांचे पालन करणे. आणि या आज्ञापालनाची अंतिम कसोटी म्हणजे वधस्तंभावरील मृत्यू स्वीकारणे. होय, वधस्तंभावर त्याने केवळ मृत्यू स्वीकारला नाही, तर त्याने पित्याच्या आज्ञेचं पालन मृत्यू पत्करूनही केलं. त्याने दाखवून दिलं की मानवी शरीरात राहूनही देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. अच्छा. असं करून त्याने केवळ स्वतःची योग्यता सिद्ध केली नाही, तर देवाच्या नियमांची सत्यता आणि वैधताही सिद्ध केली. म्हणजे हे एक प्रकारचं प्रात्यक्षिकच होतं. हो. त्याने आपला दैवी अधिकार वापरून सिंहासन मिळवलं नाही. तर एक निर्मित जीव म्हणून सृष्टीसाठी बनवलेल्या नियमांचं पालन करून ते कमावलं. हेच यातील सर्वात महत्वाचं तत्व दिसतंय. अगदी बरोबर. त्याने वारसा हक्क जबरदस्तीने किंवा अधिकाराने नाही, तर तो कायद्यानुसार मिळवला. तो एक निर्मित जीव म्हणून जगला, त्याने परीक्षांचा सामना केला आणि तो विजयी झाला. आणि म्हणूनच पित्याने त्याला देवाचे नाव वारसा हक्काने दिलं. हो, हा एक कायदेशीर आणि नैतिक विजय होता. ठीक आहे, तर देवाने स्वतः मानव बनून हा वारसा मिळवला. हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. पण या सगळ्याचा इतर निर्मित जीवांवर काय परिणाम झाला? कारण जर देव स्वतःच स्पर्धेत उतरून जिंकला तर इतरांचं काय? ते तर फक्त प्रेक्षक बनून राहिले की नाही? नाही, उलट इथेच या योजनेचा सर्वात सुंदर भाग समोर येतो. या कृतीमुळे निर्मित जीवांची ओळखच बदलून गेली. ओळख बदलली? कशी? ते केवळ निर्मित जीव राहिले नाहीत, तर ते लहान भावंड बनले. या स्रोतांमध्ये नात्यांमधल्या या बदलावर खूप जोर दिला आहे. निर्मित जीव ते लहान भावंड, यात नेमकं का फरक आहे? अधिक स्पष्ट करा. एकुलता एक पुत्र आणि ज्येष्ठ पुत्र यातील फरक महत्वाचा का आहे? यातील फरक समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा एका राजाला एकुलता एक मुलगा आहे. तो जन्मानेच संपूर्ण राज्याचा वारस आहे, बरोबर? हो, त्याचं नातं इतरांपेक्षा वेगळं आणि अद्वितीय आहे. अगदी. पण समजा राजाला आपल्या प्रजेलाही केवळ प्रजा न मानता कुटुंबाचा भाग बनवायचे आहे. मग तो राजपुत्र काय करतो? तो स्वतः एक सामान्य नागरिक बनतो, प्रजेसारखे जीवन जगतो आणि त्यांच्यातला पहिला किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणून
पुन्हा एकदा राज्याचा वारसा मिळवतो. अच्छा, कळलं. यामुळे तो मूळ वारसदार म्हणजे एकुलता एक पुत्र तर राहतोच, पण आता इतर नागरिकही त्याचे लहान भाऊ म्हणून त्या वारशात भागीदार होऊ शकतात. हो, अगदी बरोबर. हीच ती संकल्पना आहे. तो देव म्हणून एकुलता एक पुत्र आहे, हे त्याचं मूळ स्वरूप आहे. पण तो मानव बनून ज्येष्ठ पुत्र झाला. जेणेकरून इतर मानवांना त्याच्या धाकट्या भावंडांचा दर्जा मिळावा. त्याने एक आदर्श त्यांच्यासमोर ठेवला. हो, आज्ञापालनाचा एक आदर्श, ज्याचे ते अनुकरण करू शकतात. तो फक्त निर्माता राहिला नाही, तर तो कुटुंबाचा मोठा भाऊ बनला. म्हणजे हे फक्त एक कायदेशीर बदल नाही, तर नात्यांमध्ये झालेला एक भावनिक आणि आध्यात्मिक बदल आहे. पण इथे एक विरोधाभासही आहे. तो लहान भावंडांमुळे ज्येष्ठ पुत्र बनतो, पण तरीही तो एकुलता एक पुत्र आणि देवच राहतो. हो, आणि हा फरक खूप खूप महत्वाचा आहे. श्रोत्यांमध्ये यावर जोर दिला आहे की जरी निर्मित जीवांना पुत्र म्हणून दत्तक घेतले जाऊ शकते आणि ते वारसा मिळवू शकतात, विशेषतः तो 1000 वर्षांच्या राज्याचा उल्लेख आहे. हो, तरी ते त्यांच्या मूळ स्वभावाने निर्मित जीवच राहतात. ते देव बनू शकत नाहीत. म्हणजे केवळ एकुलता एक पुत्र हाच देव आहे. त्याचा दर्जा अद्वितीय आणि कायम आहे. बरोबर. तो एकमेव पुत्र म्हणून वारसा मिळवतो आणि मग ज्येष्ठ भाऊ म्हणून तोच वारसा आपल्या लहान भावंडांना वाटून देतो. अच्छा. त्याची एकुलता एक पुत्र ही ओळख कायम राहते, कारण तोच मूळ निर्माता आहे. पण ज्येष्ठ पुत्र ही भूमिका तो इतरांना कुटुंबात सामावून घेण्यासाठी स्वीकारतो. त्यामुळे जरी तो ज्येष्ठ पुत्र झाला तरी तो एकमेव देवपुत्र राहतोच. हा समतोल खूप नाजूक पण महत्वाचा आहे. चला, तर आता आपणपर्यंतच्या चर्चेचा एक आढावा घेऊया. येस. आपण सुरुवातीला एका कोढ्याबद्दल बोललो होतो. एक निर्माता स्वतःच्या निर्मितीचा वारसा का मिळवेल, आणि आता या चर्चेतून असं दिसतंय की उत्तर खूपच सखोल आहे. ही एक दैवी योजना आहे, जिथे देव स्वतः एक निर्मित जीव बनतो, व्यवस्थेच्या नियमांनुसार खेळतो आणि स्वतःच्याच निर्मितीचा वारसा कायदेशीररित्या जिंकतो. आणि हे करण्यामागे दोन मुख्य कारणं दिसतात. पहिलं, पापाचा आणि त्याच्या परिणामांचा कायमचा नाश करणे, आणि दुसरं इतर निर्मित जीवांना केवळ निर्मिती न मानता कुटुंबाचा दर्जा देणे, त्यांना वारसदार बनवणे. यामागील मूळ विचार असा दिसतो की एखाद्या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी किंवा तिला वाचवण्यासाठी बाहेरून अधिकार गाजवण्याऐवजी त्या व्यवस्थेचा एक भाग बनणं अधिक प्रभावी ठरतं. होय, आणि याचा तर्क असा आहे की निर्मित जीवांना वारसा मिळण्याची संधी मिळावी, यासाठी वारसदार त्यांच्यापैकीच एक असणं आवश्यक होते. अच्छा. विचार करा, जर देवाने देव म्हणून म्हणजे आपल्या दैवी अधिकाराने तो हक्क घेतला असता, तर निर्मित जीवांना जे देव बनू शकत नाहीत त्यांना त्यात वाटा मिळण्याचा कोणताही मार्ग उरला नसता. कारण ते देवाच्या पातळीवर कधीच पोहोचू शकले नसते. म्हणजे त्यांना वारसा मिळवून देण्यासाठी तो स्वतः त्यांच्यासारखा बनला. त्याने एक पूल बांधला. अगदी बरोबर. एक निर्मित जीव बनून वारसा मिळवल्यामुळे तोच वारसा आता त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या इतर निर्मित जीवांनाही मिळू शकतो, कारण ते आता त्याच्या लहान भावंडांसारखे आहेत. तो त्यांच्यासाठी एक प्रतिनिधी बनला. हो, त्याने जो मार्ग तयार केला त्यावरून आता इतरही जाऊ शकतात. या संपूर्ण चर्चेतून एक अंतिम विचार माझ्या मनात घोळतोय, ज्यावर मनन करता येईल. ही संपूर्ण रचना यावर आधारित आहे की देवाने न्याय, पाप आणि वारसा हक्काची एक अतिशय गुंतागुंतीची आणि काटेकोर व्यवस्था निर्माण केली. आणि त्या व्यवस्थेच्या नियमांचे पालन खुद्द देवानेच एक निर्मित जीव बनून केले. बरोबर. माझा प्रश्न असा आहे की जर नियम बनवणारा स्वतःच आपला अंतिम उद्देश साध्य करण्यासाठी त्या नियमांना इतकं महत्त्व देत असेल, इतक्या नम्रपणे त्यांचं पालन करत असेल, तर त्या दैवी नियमांच्या स्वरूपाबद्दल आणि त्यांच्या महत्त्वाविषयी आपल्याला काय समजतं?